बातमी अंबरनाथमधून आहे. अंबरनाथ पालिकेतील शिवसेना भाजपमधील सत्ता संघर्ष आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यात स्वतः ते लक्ष घालणार आहेत. भाजप शिवसेनेमध्ये सत्ता संघर्ष बघायला मिळतो. एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण स्वतः यामध्ये लक्ष घालणार आहे. एकूण 59 नगरसेवक असलेल्या अंबरनाथ पालिकेमध्ये शिवसेनेकडे 32 नगरसेवकांचं संख्याबळ आहे आणि ते बहुमतात आहे. भाजपाचे इथे नगराध्यक्ष असून भाजपाकडे 27 इतकं संख्याबळ आहे. त्यामुळे गेल्या 5 महिन्यांपासून पालिकेमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असा मोठा सत्ता संघर्ष पाहायला मिळतोय. मात्र या सत्ता संघर्षामुळे शहरातील विकास कामं खोळंबलेली आहेत. परिणामी आता भाजप आणि शिवसेना यांची 5 महिन्यानंतर युती होण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेने तसा प्रस्ताव भाजपाकडे दिलाय, तर भाजपाने देखील त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलाय. मागील आठवड्यामध्ये अंबरनाथ पालिकेच्या सत्ता संघर्षामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेना राष्ट्रवादीच्या 32 नगरसेवकांचा गट हा वैध ठरवलाय. त्यामुळे पालिकेमध्ये नगराध्यक्ष असलेल्या भाजपाच्या अडचणीत वाढ झालेली होती. मात्र आता लवकरच वरिष्ठ पातळीवरती युती होण्याची दाट शक्यता आहे. माझं असंच मत आहे की एकतर शिवसेना आणि भाजप हे एक कुटुंबच आहे. म्हणजे आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये सुद्धा म्हणजे आपल्या राज्य लेवलला आपल्या युतीमध्ये युतीचं सरकार आहे आणि त्याचप्रमाणे आता आम्ही वरिष्ठांनी जो आता आमचा निर्णय घेणार आहे तो आता आम्हा सगळ्यांना मान्य असणार आहे. तुला 6 महिने झाली कुठलंच काम होत नाहीये. ज्यांची कामं स्वतःच्या पदाचे पैशाने लोक कामं करतात, नागरिकांना त्रास होतोय. आज वृक्षतोड आहे, वृक्ष समितीच्या मिटिंगा होत नाही, समित्या स्थापन झाल्या नाहीयेत. समित्यांतर्फे जे तातडीची कामं होतात ती कामं होत नाहीयेत. त्याकरता आम्हाला वाटतं की ही काही विशेष गोष्ट नाहीये. युती आम्ही विधानसभेला बरोबर काम केलं, आम्ही लोकसभेला बरोबर काम केलं, महापालिकांना बरोबर काम केलं. तर आम्हाला आमची भूमिका आहे, आम्ही विकास कामं करतो, आम्ही बरोबर जायला तयार होतो. आम्ही कधीही नगराध्यक्ष हे पूर्ण कुठल्या पक्षाचे नसून शहराचे असतात. आम्ही त्यांना अडचणीत आणण्यासाठी नाही, पण त्यांच्या अडचणी वाचवण्यासाठी त्यांना आम्ही सल्ला द्यायचा विषय करतो. परंतु ते ऐकत नाहीये, हा आमचा प्रॉब्लेम आहे. आता बहुमत जरी आमच्याकडे असला तरी आम्ही त्या बहुमताच्या जोरावरती कुठलीही मनमानी न करता शहर विकासासाठी त्यांना संगती घेऊन या शहराचा विकास करू इच्छितो. उष्णतेची लाट आणि वाढत्या तापमानामुळे नाशिकमधील ग्रामीण भागात पाणी टंचाईची तीव्रता वाढलेली आणि शासनाच्या वतीने सध्या सुमारे 96 गावं आणि 228 वाड्यावस्त्यांवरती रोज 103 टँकरच्या माध्यमातून 1,70,100 लोकांची तहान भागवली जाते. सर्वात जास्त पाणी टंचाई मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला आणि मंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव मतदारसंघात निर्माण झाली आहे. येवल्याच्या ग्रामीण भागापाठोपाठच आता शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होते. त्यामुळे पालिका प्रशासनाने 4 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तिकडे मालेगावच्या माळमाथा भागामध्ये पाणी टंचाईची तीव्रता वाढली आहे आणि या भागाला टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. मात्र टँकरची संख्या कमी पडत असून पाणी देखील पिण्यायोग्य नसल्याचं सांगण्यात येत आहे. माझ्या लग्नाला 8 वर्ष झालेले अनकाई बारिकोस टेकडी येथे आम्हाला पाणीची लई गरज आहे. आम्हाला 4 दिवसाआडे टँकर येतात, तर आम्हाला पाणी भरायला खूप त्रास होतोय. कुणाचे भांडणं होता, कुणाचं पाणी भरणं होत नाही. धरण उशाला आणि कोरड घशाला ही अशी शोकांतिका आहे. आमच्या गावापासून धरण हे साधारण 10 किलोमीटर या अंतरावर आहे, परंतु त्या गावामध्ये 20-20 दिवस पाणी येत नाही. आमच्या माता माऊली 2-2 किलोमीटर पाणी आणण्यासाठी डबल अंड्याने पाणी वाहतात. अक्षरशः उन्हाच्या झळा लागतात. त्यांची परिस्थिती ही प्रतिकूल होऊन गेलेली आहे. सासवड नगरपालिका हद्दीत पाणी 6 दिवसांनी येते आणि यासाठी नागरिकांनी सासवड नगरपालिकेवर मोर्चा काढलेला आणि यामध्ये सहभागी शिवसेना नगरसेवक प्रीतम म्हेत्रे यांनी अनोखी युक्ती लढवलेली आहे. नगरसेवक स्वतः टॉवेल बनियांवरती सायकलवरती कॅन घेऊन सायकल ढकलत सहभागी झालेत. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांची सदिच्छा भेट घेतली आणि यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसंच अविनाश आदिक हे सुद्धा उपस्थित होते. तरी महत्त्वाची भेट झालेली आहे, सदिच्छा भेट घेण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांची ही सदिच्छा भेट घेतली आणि यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसंच अविनाश आदिक हे सुद्धा उपस्थित होते.